पडले असे। हा, तर सर्वप्रथम आम्ही ज्या कार्यासाठी इथं आलोय ते कार्य आधी करून घेऊ, आणि ते कार्य म्हणजे इंद्रायणी देवींचा सत्कार। आता या माऊलीने गावातल्या शाळेसाठी किती कष्ट घेतले, किती मेहनत घेतली आम्ही सांगत बसणार नाही, कारण ते अख्ख्या गावाला माहिती। आणि त्याच्यासाठी त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे। त्यांनी शाळेसाठी जमीन मिळवली, आणि त्या जमिनीत साक्षात विठुरायाची मूर्ती सापडली। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। फोटो घे। भूताच्या माळावर शाळा नको म्हणून आम्ही कडाडून विरोध करत होतो, पण आता तोच विरोध आम्ही मागे घेतोय। कारण मंडळी, या जागेचं महत्व आता वाढलंय, आणि म्हणूनच आता त्याला भूताचा माळ नाही तर विठुरायाचा माळ म्हणायला सुरुवात केली पाहिजे। आणि वाटलंच तर आम्ही स्वतः खर्चानं तिथं मोठा बोर्ड लावू, विठुरायाचा माळ म्हणून। मंडळी, त्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती सापडली। अहो, दैवी शक्तीचा कौलच म्हणा की याला। आणि म्हणूनच आज आम्ही इथं जाहीर घोषणा करतो की त्या भूताच्या माळावर फक्त आणि फक्त विठुरायाचं मोठं मंदिर उभं राहायला पाहिजे। आणि एवढंच नाही तर 50,000चा किती 50,000चा धनादेश आम्ही स्वतःच्या खिशातून निधी म्हणून देतो। कसं आहे, आता आमचा मानसच आहे की त्या पावन जमिनीवर शाळा नाही तर विठुरायाचं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलं पाहिजे। मंडळी, दिग्रसकरांच्या या पवित्र मंदिरात त्यांच्या गादीच्या वारसदाराच्या सत्कार समारंभात भूताच्या माळावर विठुरायाच्या मंदिर उभारणीसाठी आम्ही स्वतः बांधील राहू अशी शपथ घेतो आम्ही।
मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोहितराव तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं। तिकडे विठुरायाचं मंदिर झालं तर लोकांची बुद्धाच्या मायाविषयीची भीती निघून जाईल. अहो आदेशच आहे तसा विठुरायाचा. मोहितराव आमची तिकडे शेती आहे त्यात आम्हाला कसता येईल. मग मोहितराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 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 मोहितराव तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं। एक मिनिट, एक मिनिट. अहो, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? त्या जमिनीवर आता साक्षात विठुरायाचं मंदिर उभा राहणार आहे. अहो पण आपल्या गावात आहे की विठुरायाचं मंदिर, आणि ती जागा शाळेसाठी अलॉट झालेली आहे. तिथे शाळेत झाली पाहिजे ना. आता तर कमालच झाली हो. हा? स्वतःच्या हट्टासाठी साक्षात त्या विठुरायाला सुद्धा विरोध करायला लागलात तुम्ही. हा? तिकडं विठुरायाची मूर्ती सापडली आपल्याला. काय बोलताय? अहो मग ती मूर्ती आपण इथंही ठेवू शकतो ना. मोहितराव मला सांगा, विठुरायानं सांगितलंय का की त्या जागेवर मंदिरच व्हायला पाहिजे म्हणून? बघा, मनानं उलट सुलट निर्णय घेऊ नका. ती जागा शासनानं शाळेसाठी दिली, तिथे शाळाच व्हायला पाहिजे. इतक्या मेहनतीनं पाठपुरावा करून आम्ही ती जागा मिळवली. आमचं सोडा, मुलं 7-7 किलोमीटर चालत जातात शाळा शिकायला. या नादात शाळा सोडता येते ते थांबेल. मोहितराव, मुलांच्या भविष्याशी खेळू नका. विठुरायालाही आवडणार नाही. विठुरायाला आवडणार नाही हे त्यानं तुला सांगितलं का? आपल्या सगळ्यांचा निर्णय आधीच झालेला आहे. पण हे बघा मंडळी, ऐका, त्या जागेवर आधीच शाळेचं भूमिपूजन झालेलं आहे. मग काय झालं? तुमची शाळा विठुरायापेक्षा मोठी आहे का व्यंकट महाराज? नसणारच. तिथे विठुरायाचं स्थान आहे, तिकडे मंदिर झालंच पाहिजे. हो मंदिर झालंच पाहिजे. हो मंदिर झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. क्या व्यंकट महाराज? क्या? अहो लोक भावना समजून घ्या जरा. नाही, मान्य आहे आम्हाला, वयानं अनुभवानं आम्ही मोठे नाहीत तुमच्यापेक्षा. पण चांगलं काय वाईट काय याची निदान जाण आहे आम्हाला. मोहितराव, मुलांच्या भविष्याशी असा पाशवी खेळ खेळू नका. पाशवी खेळ? मंडळी ऐकलं का? पाशवी खेळ म्हणजे मंदिर बांधणं. पाशवी कधीपासून झालो? इंद्रायणी देवी. अहो दिग्रसकरांच्या गादीचा समृद्ध वारसा सांभाळताय तुम्ही. तुमच्या मुखी असं बोलणं शोभत नाही हो. नाही, तुमच्याच पुण्यामुळं त्या जमिनीवर आपल्याला विठुरायाची मूर्ती सापडली, आणि त्यामुळं त्या जमिनीवर फक्त विठुरायाचं मंदिर उभं राहायला पाहिजे, बस. बाकी काय? हे बघा मोहितराव, लोकांना असं इंद्रायणी ये पा, दिग्रसकरांचं घरानं विठुरायाची सेवा करत आलेलं आहे. तेव्हा सुनबाई, आपण सेवेकरी आहोत. आता याला नाही म्हणण्याचं पाप तू माझ्या माती मारू नकोस. हा वहिनी, हे बघा, तुम्ही या सगळ्यामध्ये बोलू नका. व्यंकट भाऊजी, मला जे योग्य वाटेल ते मी करणार.
भले ते घरच्यांच्या विरोधात असलं ना तरी चालत. आणि इतके दिवस तुम्ही तेच करत आलायत. आई बघ गावात शाळा नको का? नाही रे बाळा, नाही. शाळा झाली पाहिजे, शाळा झालीच पाहिजे. माझा शाळेला विरोध नाही, पण तिथं विठुरायाच्या जमिनीवर नाही. म्हणूनच मी सांगते, निग्रसकर घराण्याची थोरली ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून म्हणून आणि मंदिर कमिटीची अध्यक्षा म्हणून या ठिकाणी मी मोहितरावांना अनुमोदन देते. आपल्या गावामध्ये एक काय 10 विठ्ठलाची मंदिरं झाली ना तरी मला काही म्हणायचं नाहीये, काहीच हरकत नाही. हा आपण विठुरायाचा आशीर्वादच समजला पाहिजे. वा, मोठ्या बाई, बेस्ट. म्हणजे आता त्या जमिनीवर विठुरायाचं मंदिर उभं राहणार हे फायनल आहे. बस. अजिबात नाही. ती जागा शासनानं शाळेसाठी दिलेली, तिथे आपण मंदिर कसं काय उभारू शकतो? बरोबर आहे, शाळा होणार व्हायला पाहिजे. अहो अशा ना हाती आलेली जमीन निघून जाईल ना. कशी जाईल? आणि तसं जर झालंच ना तर आम्ही स्वतः दिल्लीपर्यंत जाऊ, आंदोलन करू, आंदोलन. आणि वेळ पडलीच ना तर स्वतःला पेटवून घेऊ, पण ती हातची जमीन जाऊ देणार नाही. मोहितराव, मंदिरासाठी लढायचीच वेळ आली ना, आम्ही सगळे गावकरी तुमच्या सोबत असू. वर्गणी करू, श्रमदान करू, पण मंदिर तिथेच उभारू. काय मंडळी, बरोबर ना? हो हो, मंदिर तिकडेच उभारू. 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 विठुराया, आम्हा सर्वांना शक्ती दे. मोहित, तुझी विठुरायावरची श्रद्धा कळते बर का मला. हो मग चांगलंच आहे की मास्तर. नाही, पण कधी शाळेसाठी तुम्ही एवढे झगडला नाहीत. अगदी बरोबर बोललात सर. मंडळी जरा ऐका, शांत व्हा. हो मंडळी, आपली इंद्रायणी, आधू, इम्रान, पप्या ही सगळी पोरं शाळेसाठी अक्षरशः मरमर करतायत, झगडतायत.